मराठा, मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंत पायी यात्रा करतायत। याच पायी यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात आता आंतरवाली सराटीच्या दिशेने निघतायत। बीडच्या बाजूला असलेल्या पेनगाव मधले हे सगळे मराठा बांधव आहेत, ज्यांनी एक ट्रक यासाठी बुक केलाय, ज्याच्यामध्ये सगळी व्यवस्था म्हणजे यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेपासून कपडे इतर सगळं साहित्य घेऊन ही सगळी मंडळी आता पुढे आंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेत। विशेष म्हणजे या सगळ्या मराठा बांधवांचा आपण जर ड्रेस कोड बघितला तर एक ड्रेस कोड आहे आणि हे ड्रेस कोड घातलेले सगळे मराठा बांधव हे एकत्रितपणे आंतरवाली सराटी इकडे जाणार आहेत। आंतरवाली सराटी मधून मनोज जरांगे पाटील हे पुढे आता माथुरीकडे येत आहेत आणि रस्त्यामध्ये ठिकठिकाणी यात्रेमध्ये सहभागी होऊन ही सगळी मंडळी आता मुंबईकडे निघालेत। काय नेमकं प्लॅन असणार आहे? किती दिवसाचं साहित्य सोबत घेतलंय? माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत, मला सांगा किती तयारी केली आहे? किमान 6 महिन्याची तयारी केली आम्ही। आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार बरं, हे आमचा निर्णय। किती वय आहे तुमचं? माझं सुपर। बरं, काय काय घेतलं सोबत? खायला सगळं एक 3 महिन्याचं 4 महिन्याचं जितका वेळ लागेल तितक्या वेळाचं खायला घेतलेलं आहे। कधी बी आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही माघारच घेणार नाही, काही जरी झालं तरी। काय ठरलंय? पूर्ण आम्ही 6 महिन्याच किराणा घेतलेला आहे। 6 महिने जरी हे सरकारने जर नाही आरक्षण हे केलं तर आम्ही सगळं किराणा मंडी ते सगळं घेतलं। यामध्ये मला तरुणापेक्षाही म्हणजे अगदी 45-50 पुढच्या सगळ्या तरुण वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश आहे। मला सांगा की अशा गावातील किती लोक होते ज्यांनी किती गाड्या काढल्या आणि कसं नियोजन? आमच्या गावात भरपूर 100 गाड्या निघालेल्या आहेत मुंबईला आणि आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय माघारी येणार नाहीत। अच्छा, काय काय साहित्य घेतलं? आम्ही खाण्याचं सगळं जेवण पाणी सर्व सोबत घेतलं आम्ही आणि कमीत कमी 6 महिन्याच्या पुढे। आणि मनोज जरांगे पाटील जसे जीवावर उद्धार झाले तसं आमचा बी प्राण गेला तर हरकत नाही, पण आम्ही आरक्षणच घेऊ, त्याच्याशिवाय सरकारला आम्ही सोडणार नाहीत। आरक्षण घेऊनच आम्ही परत येऊ। आपण बघताय की ज्या भावना मनोज जरांगे पाटील हे व्यक्त करतायत त्याच भावना हे सगळे मराठा बांधव सुद्धा व्यक्त करतायत। जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा प्रण आता या सगळ्या मराठा बांधवांनी केलाय। कॅमेरामन पप्पू मोरकर सह गोविंद शेळके, एबीपी माझा, पेनगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।